येडी व्लॉगच्या 21st डे मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी कुठे जाणार आहे, आज मी काहीच ठरवलं नाही. आता कुठे चालू आहे, रॅन्डम आता गाडी काढणार आहे आणि जिकडे मन करेल, जिकडे मला चांगला स्पॉट दिसेल, भले तो रस्त्यावरचा स्टॉल असो नाही तर हॉटेल. आता वाजलेत रात्रीचे 10. बघूया आता जिथे काय चालू असेल भाई तिथलं खाऊया आणि एक्सप्लोअर करूया आणि सांगूया भाई, सांगणार आहे तुम्हाला कसं वाटतं ते. लेट्स गो. रात्रीचा खेळ चाले. पण आता हाडूसने गावाच्या इथं आलोय. ठीक आहे, आई एकविरा ढाबा, त्याच्या बाजूला आई एकविरा चायनीज कॉर्नर. आपण ऑर्डर दिली हाफ ट्रिपल राईसची 100 रुपीजला. खाऊन बघूया भाई काम कसं आहे. छोट्या मोठ्या धंद्यांना पण सपोर्ट केला पाहिजे आपण. लगेच खाऊन. कटाई पाईपलाईन रोडच्या इथे आई एकविरा ढाब्याच्या बाजूला एक छोटासा सेटअप आहे. खाऊन बघायचं. मी थोडा एक्सायटेड आहे कारण मी असं पहिल्यांदा कधी खाल्लं नाही असं या अशा लेवलला. हॉटेलमध्ये जाऊन चायनीज वगैरे खाल्लं. आज बघूया सेटअप दाखवतो त्याचा. बघा असं छोटासा सेटअप आहे. त्याच्याकडून आहे ना फुकटचा टाईमपास मागवता. द्यायला तो वाकडा तिकडे तोंड करतो पण घेतोच आहे मी. हा एक आहे ना भाई, हा टाईमपास मला कुठे पण लागतो. म्हणजे हाफ फ्राईड राईस घ्यायचा आणि ह्याचे जास्त हेच खाऊन टाकायचा. बघा लाजतोय तो. आपला सूप बनतो भाई. वा तो बहिणीला आपला सूप आला आहे. सूपमध्ये भाई ही शेव तर नेसेसरी असते. ठीक आहे, कुठला नियम आहे माहीत नाही पण नियम आहे भाई. नुसती वाफ आईच्या गावात. भाई अनएक्सपेक्टेड टेस्ट आहे. अनएक्सपेक्टेड. सूर्यकुमार यादव बोलते ना, सूर्यकुमार. हाँ वैसा राइस ऐसा उड़ेगा तभी मजा आता है. हाँ ऐसा क्या मायला. हे भाई हे खरं सुख आहे. आपल्या डोळ्यासमोर असा राईस उडला पाहिजे हवेमध्ये. ये बा हात दुखत नाही का? नाही दुखत. काय कमाल. याच्यासाठी केला अट्टा. ओहो एक आयटम भाई ॲड होतं भाई. हे बघायला जी मजा येते ना ते कशामध्ये नाही. बस संपला विषय. अंडा चटणी नेहमी पाहिजे भाई. राईस शेव तगडा कार्यक्रम आहे, तगडा. दरवेळी काय करतो माहिती आहे का, हा जो सूप असतो ना, सूपला ट्रिपल राईसवर टाकून खातो. तुम्ही कसं खाता मला नक्की सांगा. पकडायचं, घेतला, भाई तुम्ही लिटरली तुम्हाला खोटं वाटेल. हा जो एकविरा आहे ना, एकविरा चायनीज कॉर्नर जिथे मी बसलो आता, हा टॉप ब्रँडला पण मागे सोडेल. करायचं एवढंच आहे. सूप घ्यायचा, याच्यावर टाकायचा, अंडा मिक्स करायचा आणि अंड्यासोबत नाद. तो माहिती आहे मी जेवून आलो आहे. जेवून येऊन पण मी बसलो इथे खायला. अंडा जबरदस्त भाई. 100 रुपयांमध्ये क्वांटिटी बघा ना. क्वांटिटी एवढी क्वांटिटी आरामात एवढं संपणार पण नाही. आणि खाता आहे ना जबरदस्त तिखट पण लागतं का. जबरदस्त. नाकाला तुमच्या घाम आलाच पाहिजे. ये सांगतो मजा येते. खरंच मजा येते. तेव्हा ना असा राईस घेतला, टाकला, मिक्स केला,
जो स्मोकी फ्लेवर येतो ना तोंडामध्ये, एक नंबर. हायली रिकमेंड आहे. जेवढी तारीफ करेल तेवढे चांगले. अमेयच्या भाषेमध्ये गोल्डन थम्सअप बाई, वन साईडमध्ये. राईस जेवढा भारी ना, सूप पण तेवढाच भारी. आणि भाई चिकनचे पीस बघा ना किती टाकले. मजबूत गरम आहे. आय एम एन्जॉईंग. ॲक्च्युली माहिती आहे, मला या सोबत आहे ना सगळ्यांचं थम्सअप पण लागतं आहे. पण याच्याकडे थम्सअप अवेलेबल नाही. थम्सअप तुम्हाला तुमचं आणायला लागेल, ठीक आहे. पण बाकी गोष्टी भाई 100मध्ये बघा ना काय काय भेटतं. या लुक ॲट इट. पैसा वसूल आहे. 10 वर्ष झालं शिकला आहे तो. छोट्या धंद्यांना मोठं करा. बाकी मोठे धंदे तर मोठेच आहेत. भाई जातच नव्हतं. कसं बसं करून खाल्लं. हे जे पॅन्ट आहे ना, पॅन्टेला असं खाली करायला लागलं तेव्हा संपलं आहे. एक नंबर प्लेस आहे. हायली रिकमेंड आहे. आणि तुम्हा लोकांना यायचं आहे भाई. कळलं का? कटाईपासून लेफ्ट मारा, आपला कटाई पाईपलाईन रोडलाच आहे. नक्की या भाई. त्या चायनीजवाल्याचा मोबाईल घेऊन मी स्वतः सबस्क्राईब केला चॅनल. तुम्ही लोक तर करत नाही भाई. मला 1000 सबस्क्राईब करायचे आहेत. असंच कांड करायला लागणार मला आता. त्याचा मोबाईल घेऊन सबस्क्राईब करायला लागतं द्यावा. आता आलो फायनली. सांगतो चायनीजबद्दल. भाई चायनीज एक नंबर होता. खरं सांगतो, खोटं बोलणार नाही भाई. 100 रुपयामध्ये ना एवढी क्वांटिटी दिली आहे त्यांनी. आणि जी भाई टेस्ट लागते ना चायनीजला, एक नंबर आहे भाई, एक नंबर. ढाब्याच्या बाजूला, ढाब्याचंच ते चायनीज आहे, एकविरा चायनीज कॉर्नर म्हणून. आणि एकविरा ढाबा पण आहे. हायली रिकमेंड. नक्की विजिट करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.